यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्याचा देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते। मंत्रालयात जाऊन सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि यानंतर दालनात जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। मुंबई महापालिका मुख्यालयातील शिक्षण समितीच्या कार्यालयामध्ये पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कार्यालय देण्यात आलं होतं। हे कार्यालय बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अहिल्यानगरमध्ये मनोज रांगे यांच्या कथित बदनामी प्रकरणी न्यायालयीन हालचाल वाढली आहे। अजय बारसकर यांच्या प्रायव्हेट तक्रारीवरून न्यायालयानं जरांगेंना हजर राहण्याचे आदेश दिलेत। आज त्यांच्या उपस्थितीची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज रात्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल होणार असल्याचं कळत आहे। यावेळी सुनेत्रा पवार या पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। तसंच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी सुनेत्रा पवार उपराष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचंही कळत आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत बोलणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसह कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती आणि या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती। तर आपण विशेष पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे रोहित पवार आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भाषेच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा आजार काही पक्षांना जडलाय असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं। त्या वक्तव्याच्या विरोधात राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे। आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा जे हिंदी जी राष्ट्रभाषा नाही ती लादण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आधी ज्ञानामृत पाजा अशी टीका राज ठाकरेंनी केली। शिवाय या कार्यक्रमाला उपस्थित असलेली मान्यवर मंडळी तुमच्या प्रेमापोटी नाही तर नरेंद्र मोदींच्या सरकारी भीतीपोटी आले होते असा टोला सुद्धा त्यांनी लगावला। मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केलेल्या एका मागणीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबईसाठी वाहतूक कोंडी कर लागू करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। या संदर्भातल्या मागणीचं पत्र त्यांनी महापालिका आयुक्तांना पाठवलंय। येत्या अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे आणि त्यामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। चार्ज फ्रेम किए गए कोर्ट में। चार्ज फ्रेम का मतलब यही होता है कि आपको गुना कबूल है या ना कबूल है। तो किसी ने भी गुना कबूल नहीं किया है। अगली 24 तारीख से ट्रायल फेज चालू हो जाएगा केस का। कोणते कोणते खरं तर बीएनएस लागलेले म्हणजे कोणते कोणते कलमानुसार आरोप निश्चित झाले आहेत काय? आरोपांची कलम सांगितले तर ते प्रचंड आहेत। पण मूळतः मर्डरचे चार्जेस लागलेले आहेत जे पूर्वी 302 होतं। एमसीओसी लावलेला आहे जे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत। तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये ही अपडेट सुनावणी झाली। चार्जशीट दाखल झाल्याचं वकिलांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। मुंबईमध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली होती। भर रस्त्यामध्ये त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि याच प्रकरणामध्ये हे चार्जशीट दाखल करण्यात आले। खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीचं लग्न ठरलंय। नागपूरमधील उद्योजक सारंग लखानींशी रेवतीचं लग्न जुळलेलं आहे। सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली। दुसऱ्या देशातला माल आपल्या देशात आयात केल्यानंतर आपल्या देशातला मालाला किंमत राहील का असा प्रश्न शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे। कुणाचा तरी स्वार्थ साधण्यासाठी आपण संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पणाला लावत असाल तर यासारखा चुकीचा निर्णय कुठलाही नाही अशी टीका महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा गावानं लोकशाहीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिलाय। मद्य विक्रीचा परवाना रद्द करावा की कायम ठेवावा यासाठी घेण्यात आलेल्या अधिकृत मतदानामध्ये तब्बल 97.39% महिलांनी दारूबंदीच्या बाजूने कौल दिला। तर 814 महिला मतदारांपैकी 523 महिलांनी परवाना रद्द करण्यासाठी मतदान केलं तर फक्त 14 मतं परवान्याच्या बाजूने पडली। महिलांच्या या एकजुटीमुळे गावात आनंदाचं वातावरण आहे।
ही बातमी मनमाडमधली आहे। सध्या मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यामध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण होतीये। कांद्याचे दर घसरलेले आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तर उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कामावर दररोज उशिरा येणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वारावर थांबवून ठेवण्यात आल्यानं कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला। यावेळी हजेरी घेण्यासाठी अधिकारी उपस्थित होते। दरम्यान यातील 35 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तसंच नोटिशीला उत्तर न दिल्यास 1 दिवसाचा पगार का कापू नये अशी विचारणा करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये 516 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा वर्षभर लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या लाभार्थ्यांची यादी शासनाने महिला व बालविकास कार्यालयाकडे पाठवलेली आहे। हे लाडके भाऊ कोण याचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय। सप्टेंबर 2025 मध्ये अपात्र महिलांची नावं वगळली तरी सुद्धा ही प्रकरणं लक्षात आली नसल्यानं पडताळणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार परिसरामधील अनधिकृत बांधकाम समोर आलं आहे। यावेळी त्या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावानं हल्ला केला। सध्या या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या आयकर नियमानुसार बँकांमधील रोख व्यवहार, घर, गाडीची खरेदी आणि हॉटेलमधील बिलांसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे। घरभाडं भत्ता सवलतीसाठी पुणे आणि बंगळुरू सारख्या शहरांचाही मेट्रो सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे। मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसंच आर्थिक क्षमता असून सुद्धा मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना महानगरपालिकेकडून जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे। मालमत्ता कर न भरणाऱ्या 10 मोठ्या थकबाकीदारांची नावं मुंबई महापालिकेनं जाहीर केली आहेत। IRCTCनं प्रवाशांसाठी ई पॅन्ट्री नावाची खास सेवा सुरू केली आहे। या सुविधेमुळे आता प्रवाशांना थेट त्यांच्या सीटवर गरम जेवण आणि पाणी उपलब्ध होणार आहे। सध्या ही सुविधा 25 मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये उपलब्ध असेल। महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयानं CSMT आणि सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलाय। त्यामुळे उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे। CSMT सावंतवाडी रोड मुंबई CSMT विशेष गाडी 3 फेऱ्यांमध्ये धावणार आहे। 4.5 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल लवकरच पुन्हा धावणार आहे। तिची मार्गिका सुरू करण्यासाठी आवश्यक इंडिपेंडंट सेफ्टी असेसमेंट सुरक्षा तपासणी सुरू केली आहे, अशी माहिती MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिली। तर आणखी काही दिवस ही तपासणी चालेल। सुरक्षेच्या खात्रीनंतर वाहतूक सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र मिळेल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवेसाठी 238 नवीन AC लोकल खरेदी केल्या जाणार आहेत। त्याची बोलीपूर्व बैठक नुकतीच झाली। नमुना लोकल लवकरच 2.5 वर्षात तयार होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली। MUTP 3 अंतर्गत 47 तर MUTP 3A अंतर्गत 191 AC लोकल खरेदी होणार आहे। यासाठी सुमारे 19,293 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे। ताडदेव नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा बेलासीस उड्डाणपूल पूर्णपणे तयार होऊन वाहन चालकांच्या सेवेसाठी सज्ज झालाय। या पुलाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत आहेत। यासाठी मुंबई महापालिकेकडे प्रस्ताव सादर झालाय। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी 3 नावांपैकी एक नाव या पुलाला द्यावं, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेला दिलाय। यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जगन्नाथ शंकर शेठ आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाचा समावेश आहे। प्रभादेवी इथल्या ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या जागी नवा दुमजली उड्डाणपूल उभारला जातोय। या उड्डाणपुलाच्या कामाला महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे गती दिलेली आहे। मुंबईतील पहिला दुमजली उड्डाणपूल सप्टेंबर 2026 मध्ये पूर्ण करण्याचं लक्ष्य महारेलनं ठेवलंय। सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडीमध्ये नीलगायींचा उपद्रव वाढल्यानं हरभरा, गहू, ज्वारी आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान होतंय। वारंवार तक्रारी करून सुद्धा ठोस उपाय नसल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळे तातडीचा बंदोबस्त करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं दिसतंय। अचानक वातावरणात गारवा वाढलेला आहे। थंडीची लाट सकाळी पसरल्याचं दिसून आलं। त्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पहाटेच्या वेळी बारीक पावसासारखे दव पडत असल्यानं या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे।
गोंदिया जिल्ह्यामध्ये धान खरेदी सुरू असताना अनेक केंद्रांवर गोडाऊन नसल्यानं धान उघड्यावर साठवले जात आहे. अवकाळी पावसाचा धोका वाढलेला आहे. धान्य खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8 दिवसांपूर्वी तुरीला उच्चांकी 9,200 रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. आता 2 दिवसामध्ये बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक वाढली आणि तुरीमध्ये आर्द्रता जास्त असल्यानं दरात घसरण झाली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाचं सावट आहे. ढगाळ वातावरण आणि बदलत्या हवामानामुळे वाटाण्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता अधिकच वाढली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली. चोपडा तालुक्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केली होती. विक्रीसाठी आणलेल्या हरभऱ्याच्या वाहनांचे आणि ट्रॅक्टरच्या बाजार समितीमध्ये रांगा दिसतायत. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी 2 सत्रात लिलाव होतोय. बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अस्वल, बिबट यासह इतर प्राण्यांचा समावेश आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच वन्यजीव विभागानं ज्ञानगंगा अभयारण्यात PKCT वन नावाचा 35 महिने वयाचा वाघ आणलेला आहे. बुलढाणाकरांनी याचं नामकरण धुरंदर असं केलंय. तर जंगल पर्यटन दरम्यान काही पर्यटकांना या धुरंदर वाघाचं दर्शन झालं. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मीरा रोडच्या साईबाबा नगरमध्ये आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या ठिकाणी महिनाभरापासून नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. त्यामुळे एकाच इमारतीमध्ये 20 ते 25 जणांना कावीळ झाल्यानं रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतोय. घाण पाण्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक सुद्धा आजारी पडलेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. स्वच्छ पाणी पुरवठा होईपर्यंत पर्यायी टँकरची मागणी स्थानिकांकडून केली जाते. मुंबई नाशिक महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय. शेतजमीन ओढलीताखाली येत नसल्यानं नापीक होत चाललेली आहे. याबाबत ग्रामपंचायतीमध्ये सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक वेळा तक्रारी अर्ज केलेले आहेत. मात्र ग्रामपंचायत ठोस पर्यायी व्यवस्था करत नसल्यानं अखेर शेतकऱ्यानं तहसीलदारांकडे धाव घेतली. हॉटेल मालक आणि चालकावर कारवाई करण्याचा अर्ज दाखल केला. जुना पुणे मुंबई महामार्गावरील श्री क्षेत्र घोरवडेश्वर इथं भक्ती आणि राष्ट्रसेवेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. महाशिवरात्री 2026च्या पार्श्वभूमीवर इथं 29 FAD इंडियन आर्मीच्या वतीनं रुद्राभिषेक पूजनासह भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. 400हून अधिक भारतीय जवानांनी घोरवडेश्वर डोंगर आणि मंदिर परिसर स्वच्छ करून परिसर प्लास्टिक मुक्त केला. मुंबई नाशिक महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनतोय. शेतजमीन ओलिताखाली येत असल्यानं नापीक होत चाललेली आहे आणि याबाबत ग्रामपंचायतीमध्ये सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक वेळा तक्रार अर्ज केलेले आहेत. तरी सुद्धा उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.